नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रसिद्ध लेखक वि. खांडेकर यांची अतिशय अप्रतिम व प्रसिद्ध अशी ययाती ही कादंबरी ऐकणार आहोत. भाग 3. उठ उठ, पुरुषाचा जन्म पराक्रमासाठीच असतो. उठ ययाती, उठ तू हस्तिनापूरचा भावी राजा आहेस. भय या शब्दानं राजाला भ्यायला हवं. हस्तिनापुरात शास्त्रधर्म उरलेला नाही. ते नगर एका घोड्याने जिंकले असं उद्या लोक म्हणू लागतील. देवदानवापर्यंत ही अपकीर्ती जाईल. तू पराक्रमी पुरुरव्याचा बंधू आहेस. शूर नहुषाचा पुत्र आहेस. मी ताडकन उठलो. 2 पावले पुढे झालो. इतक्यात माझ्या भोवती कोणाच्या तरी कोमल भाऊचा विळखा पडला. मी वळून पाहिले. ती आई होती. आई, छे, माझी पूर्वजन्मीची ती वैरीण मला आडवीत होती. माझ्या अत्यंत आवडत्या स्वप्नापासून मला दूर ठेवत होती. ती माझी आई होती, पण तिची माया आंधळी होती. तिचे मन पांगळे झाले होते. अरण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने वाटेतल्या वेलीच्या फांद्या झटकन दूर कराव्यात, तसे तिचे हात मी मागे केले. क्षणार्थ मी रिणांगणात उतरलो. भोवताली माणसेच माणसे पसरली होती. ती माणसे होती, छे, पाषाण मूर्ती होत्या. त्या मूर्ती पुढल्या क्षणी मला दिसेनाशा झाल्या. केवळ तो उन्मत्त घोडा मला दिसत होता. विजयी मुद्रेने तो माझ्याकडे पाहत होता. नहुषू महाराजाच्या राज्यातल्या पराक्रमाला तो आव्हान देत होता. क्षणाक्षणाला त्याच्या आणि माझ्यामध्ये असलेले अंतर कमी होऊ लागले. मी मनाशी पुन्हा पुन्हा म्हणत होतो, हा घोडा नाही, ससा आहे. त्याच्या मानेवरील ती पांढरी शुभ्र लव. हे शब्द कानात घुमत असतानाच कोणीतरी कर्कश आवाजात ओरडले, अरे वेड्या, कुठं चाललास तू? मृत्यूच्या दरीत? मी उंच स्वराने उत्तर दिले, नाही नाही, ही मृत्यूची दरी नाही. हा कीर्तीचा पर्वत आहे. उंच उंच डोंगर आहे. हा डोंगर मी चढणार आहे. हा पहा, हा पहा. मी त्याच्या शिखरावर जाऊन पोहोचलो. मधल्या काही क्षणात काय झाले हे मलाच कळाले नाही. माझी जाणीव पुन्हा पूर्णपणे जागी झाली तेव्हा घोड्यावर माझी घट्ट मान बसली असून तो धूळ उडवीत वाऱ्यासारखा धावत आहे हे माझ्या लक्षात आले. मी झांजावतावर आरूढ झालो होतो. माझ्या हाताने आणि पायाने मी विजेला अंकित केले होते. पहिली फेरी संपली, दुसरी सुरू झाली. सभोवार पसरलेल्या विशाल जनसमुदायात कौतुकाच्या आणि आनंदाच्या प्रचंड लाटा उठल्या. त्यावेळच्या मनस्थितीचे वर्णन मलासुद्धा करता येणार नाही. मी मूर्छित झालो होतो की माझी समाधी लागली होती. कोणी अंतरिंद्रिय शक्ती माझा पाठपुरावा करीत होता. मी माझ्या शरीरातला कण आपले सर्व सुप्त सामर्थ्य एकत्रित करून त्या घोड्यावरली माझी मान ढळू देत नव्हतो. तो तेजस्वी घोडा आणि त्याच्यावर बसलेला तो तरुण ययाती, दोघेही उन्मत्त होते. दोघेही केवळ हलते पुतळे होते. एक घोड्याचा, दुसरा माणसाचा. एका पुतळ्यावर दुसरा पुतळा बसलेला. हे दोन्ही पुतळे विलक्षण वेगाने धावत होते. पूर्वजन्मीच्या पापपुण्याप्रमाणे एका पुतळा दुसऱ्या पुतळ्याला बिलगला होता. दुसरी, तिसरी, चौथी, आणखी 3 फेऱ्या संपल्या. 5वी फेरी सुरू झाली. ही शेवटची फेरी. न भूतो न भविष्य असा पराक्रम मी केला होता. माझ्या कुमारवयातील सोनेरी स्वप्न सत्यदृष्टीत उतरले होते. स्वातीच्या पर्जन्यधारणेतला बिंदू शिल्पात पडून मोती बनला होता. माझा आनंद गगनात मावेना. गगन, आकाश, निळे आभाळ माझ्यापासून अवघ्या 4 हातावर होते. वाटले असे ताडकं उठून घोड्याच्या पाठीवर उभे राहावे आणि या आकाशाला, ज्याच्या मागे परमेश्वर लपून बसला आहे, त्या आकाशाला हात घालावा. हे सारे स्वैर चंचल तरंग होते. घोड्याच्या तोंडाला फेस आला आहे. त्याची गती किंचित मंदावली आहे. हेही त्या मनाला जाणवत होते. सावध सावध हा मंत्र ते मन माझ्या कानात जपत होते. 5वी फेरी संपत आली. बाबा, आई बसली होती. तिथून थोडे पुढे गेले की ती फेरी संपणार होती.
मी त्यांच्या आसनाच्या बाजूने जाऊ लागलो. मगाशी मला अडविणाऱ्या आईची मुद्रा आता किती उल्हासित झाली आहे का ते पाहावे असे माझ्या मनात आले. तो मोह अगदी अनिवार्य झाला. घोडा त्या आसनाच्या किंचित पुढे गेला न गेला तोच मी मागे वळून पाहिले. मोहाचा एक क्षण. त्या क्षणी घोड्यावरली माझी मान किंचित ढिली झाली असावी. काय होते हे कळण्याच्या आधीच त्या तापट प्राण्याने मला हवेत भिरकावून दिले. त्या मुक्या जीवाचा सारा सूड त्या एका कृतीत साठला होता. हवेतच मला अनेक चित्रविचित्र कर्कश करून आवाज ऐकू आले. तेही क्षणभरच. दुसऱ्या क्षणी मी काळोखाच्या समुद्रात खोल चाललो आहे असा भास मला झाला. त्या भयान काळ्या समुद्रातून मी बाहेर पडलो तेव्हा मला केवळ प्रकाशाचा एक मंद किरण दिसत होता. मी कुठे आहे हेच मला कळेना. नागलोकातल्या गुहेत नि हा प्रकाशाचा किरण? कोपऱ्यात डोलणारे फणा वर करून उभे असलेले नागाच्या मस्तकावरला हा मणी तर नाही ना? मग मी महालात मंचकावर झोपलो आहे असे वाटू लागले. झोप आल्यासारखे वाटत होते पण उठावसे वाटत नव्हते. बाबाच्या महालापाशी प्रार्थनास्त्रोत ऐकू येत नव्हती. बहुधा बाहेर उजाडले असावे. आज उत्सवाचा शेवटचा दिवस. आज सर्वात उन्मत्त घोड्यावर कोण आरोहण करतो ते? माझी स्मृती एकदम जागृत झाली. तिच्या पाठोपाठ माझ्या मस्तकातून आणि अंगातून कळा निघू लागल्या. वाऱ्यावर वाळलेले पान भिरभिरीत जावे तसा त्या दिवशी मी घोड्यावरून दूर दूर उडत गेलो होतो. पण कुठे? त्या अपघातात मी पांगळा तर झालो नाही ना? मग मला उठता का येत नाही? उजवा हात उचलून मी कपाळावर ठेवला. गारगार पट्टी होती तिथे. माझ्या अंगात ताप असावा. माझ्यापाशी तर कुणीच नाही. मग ही पट्टी इतकी गार कशी राहिली? सारी शक्ती एकवटून मी हाक मारली, आई! कंकणाची मंजूळ किणकिण माझ्या कानावर पडली. आईच माझ्या शय्येकडे येत असावी. मी डोळे ताणून पाहू लागलो. छे! आई नव्हती ती. मग कोण? त्या अपघातात मला प्राणांतिक जखमा झाल्या काय? मी माझ्या महालात आहे की मृत्यूच्या दारात? काहीच कळेना मला. माझ्या शय्येपाशी उभ्या असलेल्या आकृतीकडे मी अमिनिश दृष्टीने पाहू लागलो. मृत्यू इतके सुंदर रूप धारण करून येतो का? मग जग मृत्यूला का भीते? माझ्या कानावर शब्द पडले. युवराज! तो अलकेचा आवाज होता. मी तिला विचारले, उत्सव संपला? केव्हाच? किती दिवस झाले? 8. 8? हो. तिच्या आवाजात विलक्षण कंप होता. 8 दिवस. सूर्य प्रत्येक प्रातःकाळी उगवला होता आणि प्रत्येक सायंकाळी मावळला होता. पण मला त्याचे भान नव्हते. हे 8 दिवस मी कुठे होतो? कोणत्या जगात होतो? काय करीत होतो? मी गोंधळून गेलो. माझ्या शरीरात त्या शरीरापेक्षा निराळा असा कुणीतरी मी आहे असे वाटत होते. पण त्या मीला या 8 दिवसात एक क्षणही आठवत नव्हतो. मी अलकेला विचारले, आई कुठे आहे? देवी आपल्या महालात आहेत. त्या दिवसापासून जेवण सोडले त्यांनी. काल कशाबशा आपल्याला पाहायला आल्या. पाहता पाहता मूर्छा येऊन पडल्या. राजवैद्यांनी त्यांना अगदी झोपून ठेवले. तुझी आई कुठे आहे? देवीची सेवा करीत आहे ती. 8 दिवस आलोचन जागरण केले राजवैद्यांनी. मगाशी आपली नाडे पाहता पाहता एखाद्या लहान मुलासारखे ते आनंदाने नाचू लागले. मग मला म्हणाले, अलके, माझी विद्या या पांढऱ्या केसांना काळिमा लावून जाते की काय असं भय वाटत होतं मला. आज 8 दिवस डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या. आता युवराजांना कसलाही भय नाही. ते बहुधा मध्यरात्री शुद्धीवर येतील. फार फार तर पहाटेच्या प्रहरी. तोपर्यंत तुला जागायला हवं. त्यांच्या कपाळावर एकसारखी गारगार पट्टी राहील अशी. बोलता बोलता तिला कशी तरी आठवण झाली असावी. ती चटकन दूर गेली. लगेच मंचकाकडे परत आली. माझ्या उशाशी उभी राहिली. आता मला मगापेक्षा स्पष्ट दिसू लागले होते. माझ्या उशाशी अलका उभी आहे. छे! त्या दिवसाच्या अपघातात मला मृत्यू आला असावा. मी स्वर्गात आहे. माझ्या उशाशी एक अप्सरा उभी आहे.
या कल्पनेचे मलाच हसू आले. अलकेने विचारले, हसायला काय झालं? हसायला काय नेहमीच कारण लागतं असं मला तरी वाटतं बाई. मग फुलं का हसतात ते सांग पाहू. फुलं का हसतात? ती स्वतःशीच उद्गारली. जणू काही तिच्यामध्ये 2 अलका होत्या. त्यातली एक दुसरीला हा प्रश्न विचारत होती. ती दुसरी गोंधळली. तिची धांदल पाहून पहिली हसली. लगेच ती लाजली. अलकेची ती लाजरी मूर्ती अधिकच मोहक दिसू लागली. समुद्राप्रमाणे सौंदर्यालाही भरती येत असते की काय कुणाला ठाऊक. अलका क्षणाक्षणाला अधिक सुंदर दिसत होती. मी हसत हसत म्हटले, मी सांगू? बायका लाजतात म्हणून त्यांना फुलं हसतात. इश्य, तिचा हा उद्गार मला अधिकच गोड वाटला. मी आजारी आहे, अंथरुणावर पडलो आहे. गेले 8 दिवस मला शुद्धसुद्धा नव्हती. या गोष्टीचा मला पूर्ण विसर पडला. मी टक लावून तिच्याकडे पाहू लागलो. ती चमकली, लगेच पुटपुटली, काय वेडी आहे मी. पट्टीवर घालायला औषध घेऊन आले आणि ते न घालता बोलत बसले. डोळे मिटा पाहू का? हे औषध मोठं जाल आहे. त्याचा एक थेंबसुद्धा डोळ्यात जाता कामा नये. राजवैद्यांनी निक्षून सांगितलंय मला, पण माझे डोळे मिटायला तयार नाहीत. का? अलकेला हे कसे सांगायचे? मला तुझ्याकडे एकसारखे पाहत राहावेसे वाटते म्हणून. तिला असले बोलणे आवडेल का? ती केवळ दासीची मुलगी नाही. तिच्या आईचे दूध मी प्यालो आहे. तिच्या आईच्या अंगाखांद्यावर मी लहानाचा मोठा झालेलो आहे. कलिकेला बाबासुद्धा मानतात. आई तर तिला एखाद्या आप्ताप्रमाणे वागविते. येऊची काळजी माझ्याहूनही कलिकेला अधिक आहे असे म्हणते. अशा कलिकेच्या मुलीशी आता तुम्ही डोळे मिटले नाहीत तर मी कट्टीफू करीन. अलकेच्या त्या गोड शब्दांनी माझे बालपण परत आले. समुद्राला मिळालेले नदीचे पाणी जणू काही निराळे झाले. मी मुकाट्याने डोळे मिटले. अलका कपाळाच्या पट्टीवर औषधाचा एक एक थेंबसुद्धा सोडू लागली. काही वेळा डोळ्यापेक्षा मिटलेल्या डोळ्यांनी अधिक दिसते की काय कोण जाणे. माझी कट्टीफू करणाऱ्या बालपणीच्या अलकेपासून आत्ता पट्टीवर औषध घालीत उशाशी उभे असलेल्या अलकेपर्यंत तिची अनेक रूपे माझ्या डोळ्यापुढून सरकत जाऊ लागली. कळी तीच होती, पण फुलत फुलत प्रत्येक वेळी नवे मनोहर रूप धारण करीत होती. अलकेच्या प्रत्येक मूर्तीत निराळाच मोहकपणा होता. अलका आईबरोबर राजवाड्यातच राहत होती, त्यामुळे तिची ही सारी रूपे माझ्या डोळ्यापुढून गेली होती. पण आजपर्यंत ती माझ्या डोळ्यात मात्र कधीच भरली नव्हती. असे का व्हावे? मी विचार करू लागलो. 6 वर्षाचा होईपर्यंत अलका माझी सवंगडी होती. मग मात्र आमचे संबंध दुरावले. मी होतो राजपुत्र. मी राजवाड्यात, नगरात, राजसभेत, उत्सवात सर्वत्र ऐटीने मिरू लागलो. ती होती दासीची मुलगी. ती मागे मागे राहू लागली. राजवाड्यात आईच्या हाताखाली लहान सहान कामे करू लागली. मला पुढे राजा व्हायचे होते. पूर्ण देशात वीर व्हायचे होते. ती दासी होणार होती. सदैव कुणाची तरी सेवा करणार होती. त्यामुळे आम्ही दोघे एकमेकापासून दूर झालो. कुठल्या तरी स्वर्गीय सुगंधाने एकदम मला धुंद करून सोडावे. माझे डोळे मिटलेलेच होते. उजवा हात हळुवार वर नेऊन मी पाहिले. अलका वाकून अगदी सांभाळून पट्टीवर थेंब सोडत होती औषधाचे. माझ्या गालावर तिच्या केसांची एक बट तिला न कळत रुळू लागली होती. ती बट माझ्या हाताला लागली. त्या नाजूक स्पर्शाने माझे शरीर पुलकित झाले. डोळे उघडले तर अलका दूर होईल म्हणून ते न उघडताच मी हसत म्हटले, अलका, माझं नाक फार फार रागावलंय. अलका बोलली, कोणावर? डोळ्यावर? कुणाच्या? माझ्या? ते का बाई? एवढा सुंदर सुगंध कुठून येतोय हे त्याला कळत नाही म्हणून. अलका म्हणाली, मग त्या नाकाला मला काही विचारायचंय. विचारा की मग. त्याची देवावर श्रद्धा आहे ना?
माझं नाक काही नास्तिक नाही. देवातली मूर्ती दगडाचीच असते हे त्या नाकाला कबूल आहे ना? मी म्हणालो, आहे. मग ते नाक त्या मूर्तीपुढं का वागतं? त्याला त्या मूर्तीत देव दिसतो का? तो दिसला नाही तरी तिथे असतो. त्या नाकाला येणारा सुंदर सुगंधी तसाच आहे. अलकेच्या या बोलण्याची मला फार मोठी गंमत वाटली. आम्ही दोघे जणू काही पुन्हा लहान होऊन शब्दाचे खेळ खेळू लागलो होतो. पण असले खेळ खेळण्यापेक्षा तो सुगंध घ्यायची इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली. मी अलकेला म्हटले, कसला वास, कसला आहे ग हा वास? जाईच्या फुलांचा. लहानपणी फार आवडायची ती तुम्हाला. अलका म्हणाली. ते खरे होते, पण मधल्या काळात धनुष्याच्या आणि घोड्याच्या टापात जाती कुसुमाचे ते लाडिक कुजबुजणे मला कधी ऐकूच आले नव्हते. मी म्हणालो, अलका, ती फुलं माझ्या नाकापाशी आण. मला त्याची क्षमा मागायची आहे. थांबा वेणीच आणून देते मी. वेणी? हो, वेणीत ती माळी आहेत मी. मग ती तिथेच राहू देत का? तू फुलं तिथून काढलीस तर ती माझ्यावर रागवतील. इश्य, त्याचा तसाच वास घेऊ दे मला. अलका काहीच बोलली नाही. मी म्हणालो, तू तुझ्या वेणीचा वास मला दिला नाहीस तर ती मोठ्याने ओरडेल. मग सारी माणसं जागी होतील. पट्टीवर घालायचे थेंब मगाशीच संपल्या असावेत. आपल्या लुसलुशीत हात माझ्या ओठावर ठेवत ती म्हणाली, असं काही करू नका बाई. 8 दिवस राजवाड्यात कुणाच्या जीवात जीव नव्हता. राजवैद्यांनी छातीवर हात ठेवून आपल्या दुखण्याचा उतार पाडला आहे असं सांगितलंय. म्हणून आज कुठं झोपी गेली आहेत सारी. राजवैद्यसुद्धा पलीकडच्या महालात झोपले आहेत. तुम्ही ओरडलात की सारी माणसं धावून येतील. मग आई मला बोचून खाईल नि रागारागानं म्हणेल, सेवासुद्धा नीट करता येत नाही कार्टीला. तर ती मला चांगली सुळावर चढवेन. सुळावर चढवण्यापेक्षा वेणीचा वास देणं बरं नाही का? चांगल्या गोष्टीत विलंब बरा नसतो असे मोठे लोक म्हणतात. मी 5 अंक मोजायच्या आत 1, 1, 2, 3 च्या नंदनवनाच्या सर्व फुलांनी आपला सुगंध त्या जाईच्या फुलांना दिला असावा. अलकेच्या केसातल्या त्या वेणीचा वास घेता घेता मी धुंद होऊन गेलो. त्या फुलाबरोबर नाकाला आणि गालाला होणारा तिच्या बटाचा स्पर्श विलक्षण सुखद, अगदी उन्माद होता. अलका दूर होत आहे असे वाटताच मी भान विसरलो. त्या सुगंधाने अजूनही माझी तृप्ती झाली नव्हती. शरीराच्या कणाकणाला तो हवा हवासा वाटत होता. मी डोळे उघडले. ती दूर होऊ लागली. लगेच मी ती वेणी तिच्या केसातून हिसकावून घेतली. दोन्ही हातांनी त्या फुलांचा चोळामोळा करीत मी ती नाकापाशी नेली. कंपित स्वराने अलका उद्गारली, असं काय करावं युवराज? अजून माझं समाधान झालं नाही. आणखी सुगंध हवाय मला. आपण काय करीत आहोत हे मलाच कळण्यापूर्वी माझ्या बाहूंचा विळखा तिच्या मानेभोवती पडला. पुढच्या क्षणी तिचे ओठ माझ्या ओठावर टेकले. मधुर आणि अतिमधुर अमृत भरले होते त्या ओठात. रखरखीत वाळवंटातून चालत आलेल्या प्रवाशासारखे माझे ओठ सुकून गेले होते. मी तहानेने व्याकुळ झालो होतो. ते अमृत मी घटाघटा पिऊ लागलो. आणखी एवढाच एकच मंत्र माझे ओठ पुटपुटत होते. केवळ एका गोष्टीची जाणीव मला उरली नव्हती. मी सुखाच्या डोहात पोहत आहे, पण त्या डोहाचे पाणी पुरेसे खोल नाही. हे काय युवराज? त्या डोहातून कोणीतरी म्हणाले. कोण होती ती मत्स्यकन्या? मी डोळे फाडून पाहू लागलो. ती अलकाच होती. माझ्या शय्येपासून दूर उभी होती ती. पण माझे ओठ अतृप्त होते. माझे मन असंतुष्ट होते. शरीराचा कण पेटल्यासारखा झाला होता. मी जे अमृत प्यालो होतो ते हालहालप्रमाणे मला जाळीत होते. तो दाह शांत करण्याकरता मला आणखीन अमृत हवे होते. अलकेला धरण्याकरता मी धडपडत उठू लागलो. माझ्या उजव्या पायातून भयंकर कळ आली. बाणाने एखाद्या पक्ष्याला बाण मारावा आणि तो पक्षी आर्तचित्कार करीत शैयेवर पडावा, तसा मी शैयेवर पडलो. या जिव्हाऱ्याच्या दुखण्यातून बरे व्हायला मला 3-4 महिने लागले. पण त्या रात्री
माझ्या त्या आर्तचित्काराने सारा राजवाडा प्रफुल्लित झाला. मी शुद्धीवर आलो, मृत्यूच्या दारातून परत आलो या जाणीवेने सर्वांच्या जीवात जीव आला. वृद्ध राजवैद्य धावतच माझ्या महालात आले. एखाद्या लहान मुलीप्रमाणे सद्गत होऊन ते अश्रू गाळू लागले. 8 दिवस मी मृत्युवत पडलो होतो. त्या विचित्र मूर्छेतून मी शुद्धीवर येतो की नाही याचीच आईला शंका वाटत असावी. नगरातल्या सर्व देवतांना ती नाना प्रकारचे नवस बोलून चुकली होती. मी हिंडू फिरू लागायच्या आतच तिने ते सर्व मोठ्या समारंभाने व मोठ्या आनंदाने फेडले. माझा ताप लवकर उतरला. पायाचे हाड दुखावले होते त्याने मात्र पुष्कळ त्रास दिला. पण अस्थिसंधी करण्यात अत्यंत कुशल असलेला एक रानटी मनुष्य राजवैद्यांनी पूर्व आर्यावर्तातून मोठ्या परिश्रमाने बोलावला होता. त्याने ते हाड नीट बसवले. पायात कुठलाही दोष राहिला नाही. पण हे 3-4 महिने माझी मोठी कुचंबना झाली. महालाच्या खिडकीतून बाहेर उडत असलेले पाखरे दिसले की मला स्वतःच्या पांगळेपणाची चीड वाटे. एखाद्या खिडकीतून पाखरासारखेच शरीर बाहेर झोकून द्यावे, मग पुढे काय व्हायचे ते होईल असे वाटावे. घोड्याचे किंकाळणे कानावर पडले की माझे हात फुरफुरू लागतात. मांड्यातली सारी रग जागी होईल. स्वतःच्या पुरुषत्वाचा राग कुणावर काढावा हे काही केल्या मला कळत नसे. मग चिडून मी माझ्या देहाकडे पाहत राही. गेल्या 10 वर्षात ज्या शरीराचे सौंदर्याने सामर्थ्य वाढवण्याकरता मी अहोरात्र धडपडलो होतो त्याने माझ्यावर असे उलटावे. छे, माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो, पण शरीर काही त्यांच्यावर असे प्रेम करीत नाही. प्रसंगी ते त्याचे वैर साधते. अशा रीतीने शरीर कुणाचे वैर करते हे शोधून काढण्याचा मी पडल्या पुष्कळ प्रयत्न केला, पण तो कधीच सफल झाला नाही. शरीरापेक्षा निराळा असा ययाती माझ्यामध्ये आहे असे मला अनेकदा वाटे, पण त्याचे स्वरूप कसे जाणून घ्यायचे विचार करूनही ती मला कळेना. मन, बुद्धी, अंतःकरण हे काही शरीराचे अवयव नाहीत. त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मला कळले होते. पण शरीराने माझे वैर साधले होते. त्यावेळी ही सारी काय करत होती? 8 दिवसाच्या माझ्या मूर्छेत राजवैद्याने दिलेल्या अनेक दुर्मिळ औषधाबरोबर मी विषही मुकाट्याने प्यायलो असतो. त्या मूर्छेत माझे मन कुठे होते? माझी बुद्धी कुठे होती? माझे अंतःकरण कुठे होते? अंधार, जिकडे तिकडे अंधार. मी चिडून माझ्या पायाकडे नाही तर हाताकडे पाहत बसलो की ओठ हळूच माझ्या कानात कुजबुजतात. वेडा आहेस तो? शरीरानं काय सदैव तुझं शत्रुत्व केलं आहे? त्या रात्री अलकेच्या ओठातले अमृत तुला कुणी आणून दिले? आम्हीच ना? ती रात्र हे एक मधुर अमर स्वप्न होते. त्या स्वप्नाची आठवण झाली की पायांच्या वेदना, तात्पुरत्या पांगळेपणाचा, किंबहुना माझ्या सर्व दुःखाचा मला विसर पडे. बाहेर स्वच्छ ऊन पडले असेल तरी त्या रात्रीच्या स्मृतीसरशी ते मावळे. मग हातात निरांजन घेऊन उभ्या असलेल्या रमणीसारखी ती रात्र माझ्या डोळ्यापुढे उभी राही. तो जाईच्या फुलांचा मादक सुगंध, तो अलकेच्या केसाचा मृदुल स्पर्श, ते तिच्या ओठातले मधुर अमृत, त्याच्या स्मरणाने माझे शरीर रोमांचित होई. त्या 3-4 महिन्यात मला अतिशय सुख दिले असेल तर ते या स्मृतीने. वेळी अवेळी तिच्याशी खेळत बसायचा छंदच मला जडला. मात्र त्या सुखाचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यावा असे वाटत असूनही ती संधी मला कधी लाभली नाही. अलका अनेकदा माझ्या सेवेला येई, पण दिवसा. पुन्हा रात्री ती कधीच आली नाही. रात्री दुसऱ्या अनेक दासी आलटून पालटून माझ्या सेवेत असत. त्यात काही तरुणी होत्या, पण मला अलकाच हवी होती. ती जाईच्या फुलाची वेणी घातलेली, ती कट्टी फू करील असं सांगून पट्टीवर औषध घालणारी, हे काय युवराज असं अर्धवट रागाने आणि आनंदाने म्हणणारी माझी बालमैत्रीण अलका मला हवी होती. ती दिवसा भोवती वावरे,
तेव्हा तिची प्रत्येक डौलदार हालचाल माझे डोळे अधाशीपणाने टिपून घेत. इतर कुठल्याही दासीविषयी असे आकर्षण मला कधी वाटले नव्हते. अलकेच्या मधुर स्मृतीच्या जोडीने या काळात मला आनंद दिला. तो दुसऱ्या एका भव्य स्वप्नाने अस्थिसंधी करण्यासाठी आलेला तो मनुष्य आर्यावर्तभर फिरला होता. नाना प्रकारच्या गुहा, अरण्य, नगरे, समुद्र, डोंगर, मंदिरे, माणसे या सर्वांचे तो अतिशय रसभरीत वर्णन करी. त्या वर्णनाने नकळत माझ्या मनात एक सुंदर स्वप्न विणले. अश्वमेधाकरिता सोडलेला घोडा घेऊन आपण निघालो आहोत. या सर्व रम्य भीषण गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. त्या विविध सौंदर्याचा आपण आस्वाद घेत आहोत आणि आपण नवे नवे प्रदेश पादक्रांता करीत आहोत, असे ते स्वप्न होते. त्या स्वप्नाच्या शेवटी मी दिग्विजयी वीर म्हणून परत आलो आहे आणि मला ओवाळणाऱ्या दासीत अग्रभागी अलका पंचारती घेऊन उभी आहे असे मला दिसे. मी पूर्णपणे बरा झालो. हे स्वप्नसुद्धा वृद्ध अमात्याच्या आणि माझ्या इतर गुरूच्या कानावर मी घातले. ते त्यांना आवडले. आई नको नको म्हणत असतानाही बाबाने नगरदेवतेच्या एका उत्सवात अश्वमेधाची घोषणा केली. ते दिवस अजून आठवतात मला. पराक्रमी पुरुषाच्या पुतळ्यासारखे ते डोळ्यापुढे उभे राहतात. त्या रात्री अजूनही माझे मन फुलवितात. त्यांचा प्रत्येक पदक्षेप उन्मादाने ओथंबलेला आहे. अशा विलासिनीसारख्या त्या भासतात. जवळजवळ 1.5 वर्ष मी अश्वमेधाच्या घोड्याबरोबर फिरत होतो. पावलापावली या प्राचीन पवित्र भूमीचे सौंदर्य पाहत होतो. पंचमहाभूताच्या तालावर गायली जाणारी तिची असंख्य गोड गीते कानात साठवून ठेवत होतो. तिचे नवनवीन नृत्य डोळ्यात सामावून घेत होतो. उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व असा अश्वमेधाच्या घोड्याचा मार्ग होता. प्रत्येक मार्गातील भूमी किती मनोहर होती. ऋतूतली नवी नवी सुंदर वस्त्र नेसत होती. नाना प्रकारच्या अलंकाराने नटत होते. एखाद्या वेळी ती लोकमाता सजीव होऊन माझ्यापुढे उभी राहिली आहे असा मला भास होई. मग नद्या या तिच्या दुग्धधारा वाटत. पर्वताच्या स्तनातून वाहणाऱ्या या धारांनी ती आपल्या लाखो लेकरांचे पोषण करीत आहे या कल्पनेने मी पुलकित होई. कधी कधी रात्री आईची मूर्ती डोळ्यापुढे उभी राही. मग तिला दिलेल्या वचनाची आठवण मला होई. नाही, मी कधीही संन्यासी होणार नाही असे मी आईला वचन दिले होते. त्यातला शब्द न शब्द मी खरा करून दाखविला होता. जगाकडे पाठ फिरवण्याऐवजी त्याला तोंड द्यायला मी निघालो होतो. मी जग सोडून रानावनात पळून जाणारा नव्हतो. मी ते जिंकून अंकित करणारा होतो. आमच्या घोड्याला फार थोड्या राज्यात विरोध झाला. बाबांनी आपल्या शौर्याने साऱ्या आर्यावर्तात भीती निर्माण करून ठेवली होती. प्रत्यक्ष इंद्राचा पराभव करणाऱ्या नहुष राजाचा अश्वमेध. मग त्याचा घोडा अडविण्याची छाती कुणाला होणार? ज्याने अविचाराने विरोध केला त्यांना ययाती हा पित्यांचा शोभेल असाच पुत्र आहे हे मी कृतीने दाखवून दिले. असल्या साऱ्या लहान मोठ्या संघर्षाला मला परमावधीचा आनंद होई. मृगयेत मी निपुण होतो. बहुतेक पशूची शिकार मी लीलने केली होती. पण समोरासमोर उभ्या राहिलेल्या आणि आपल्याप्रमाणेच शस्त्राने सज्ज झालेल्या मानवी शत्रूवर मात करण्याचा अगदी वेगळा आनंद होता. अशा वेळी वीरांच्या भावना खरे स्फुरण चढते. मृगेपेक्षा युद्धात मिळवलेल्या विजयाचा आनंद अधिक उन्माद असतो. त्या उन्मादासाठी मी आसुसलेला होतो. नगरदेवतेच्या उत्सवात मी स्वतःचा प्राण धोक्यात घातला तो त्या उन्मादाची गोडी मला कळू लागली होती. म्हणूनच पण काही झाले तरी मी पशूवर मिळवलेला विजय होता. या पर्यटनात मोठे मोठे राजे महाराजे जेव्हा माझ्यापुढे लोटांगण घालू लागले, मी म्हणणारे वीर जेव्हा चीची करीत दाती तृण धरून मला शरण आले, तेव्हा मी आनंदाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन उभा राहिलो. लहानपणी प्राजक्ताचे झाड हलवून त्याच्या फुलांचा खाली पडलेला सडा पाहण्यात मला मोठा आनंद वाटे.